12 चेंडू आणि 41 धावांची बहादार खेळी मॅन ऑफ द मॅच ठरला गेला। या ठिकाणी आपण पाहतोय दीपक खडकी या संघाचा सेकंड राऊंडचे सामने हे 3च ओव्हरचे असतील याची नोंद असू द्या। गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण पाहतोय अनंता, सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती। 6 चेंडू आणि 6 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्या होत्या। चांगली गोलंदाजी आता सुद्धा करणं खूप गरजेचं आहे। फुल ऑर्लेनचा हा चेंडू त्या ठिकाणी शतरक्षक कोणी नाही, वन बाउन्स ओव्हर द रोप स्वीप शॉट पाहायला मिळाला अंकुश कुराडे या बॅट्समनच्या माध्यमातून। हा चेंडू चांगला आहे, खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता। हा ही चेंडू फुल आले त्या ठिकाणी शतरक्षक आहे, परंतु झेल या ठिकाणी पंच हिट विकेट का? यस, हिट विकेट या ठिकाणी लगभग झेल सुद्धा पकडला होता। जोरदार टाळे होऊन दे त्या क्षेत्ररक्षकांसाठी मित्रा, अप्रतिम झेल पकडला होता। इनिंग नंबर 3 चा फलंदाज याही सामन्यामध्ये अंकुशने थोडस नाराज केलं। चांगली गोलंदाजी मगाची अनंताने केली होती। याही ओव्हरची सुरुवात मात्र चौकाराने का होईना, परंतु 2 चेंडू चांगले आले गेलेत। अद्याप 3 चेंडू आणि 4 धावा धापलिकावर। हा चेंडू चांगला आहे, कार्पेटच्या सहाय्याने चेंडू चालला गेला त्या ठिकाणी शतरक्षक आहे किशोर, जोपर्यंत चेंडूला उचलून फेक करील तोपर्यंत धावा मिळतील 2। सागर आला इनिंग नंबर 3 चा। रमेश आणि सागर एक ही बाप के बेटे, एकाच डालेच्या या 2 तलवारी आपण पाहतोय। सख्खे बंधुराज मैदानात या ठिकाणी फटका चांगला आहे, त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे, फलंदाज होईल बाद। सागर बॅक टू पवेलियन। नक्कीच नुकताच आम्हाला माहिती मिळते या ठिकाणी सागर आणि रमेश लसका यांचे पिताश्री सुद्धा ही मॅच बघण्यासाठी आले गेलेत। त्यांचं या स्पर्धेच्या वतीने, आयोजकांच्या वतीने, आमच्या वतीने, आयोजन कमिटीच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो। नेहमीच पाठीराखे सुद्धा असतात बघा, आपल्या स्वतः मुलाची फलंदाजी गोलंदाजी, मुलाचं क्रिकेट बघण्यासाठी असे खूप कमी वडील मिळतील आपल्याला बघण्यासाठी। स्वतःची या मुलांची क्रिकेट खेळी बघण्यासाठी येत आहेत। तसेच एक रमेश लसका आणि सागर लसका यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा मी मनापासून सहर्ष स्वागत करतो। गणेश अजून एक त्यांचा सुपुत्र मैदानात आहे,
तापलकावर धावसंख्या लागल्यात 1 ओव्हर समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 6 धावा, 2 विकेट या ठिकाणी. जशी गोलंदाजी पहिल्या सामन्यामध्ये केली होती अनंताने तशी गोलंदाजी या सामन्यामध्ये सुद्धा केली. अनंत या गोलंदाजाने आपण पाहतोय चांगली गोलंदाजी. चांगली गोलंदाजी सचिन उघडेच्या माध्यमात. हा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा चुकीचं क्षेत्ररक्षण. हा चेंडू आहे इथून मात्र नो. गॉड गिफ्टेड 4 धावा, 4+1 म्हणजेच 9+4, 5 धावा मिळतील. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या होत्या फक्त आणि फक्त 6 धावा. इथून मात्र सुरुवात या ओव्हरची फुकट केली आहे मी म्हणेन. रमेश वस्का या फलंदाजाने चांगली सुरुवात, दमदार सुरुवात या ठिकाणी. या 9 चेंडूला कुठेतरी दडपणामध्ये ठेवून चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. फ्रीट असेल या चेंडूवर. हा चेंडू पंच लाईन येतील. इट इज WID म्हणजेच वाईट चेंडू आपण पाहतोय. अजूनही फ्रीट असेल. उत्साह वाढवताना आपण पाहतोय या ठिकाणी आपल्या मुलाचा. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. फ्री हिटचा चेंडू होता. कोणतीही विकेट आली नसतं, फक्त रनआउट सोडून डॉट चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. एकच चेंडू न फेकता 6 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता एक चेंडू चांगला फेकलाय. हा चेंडू इथे मात्र ब्लॉकरचा आहे. चांगला फेकला जातो. 1 धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेतली जाईल का या ठिकाणी. फर्स्ट ऍक्शनला क्षेत्ररक्षण चांगला आहे. दोन धावा आणि 2 धावेच्या मदतीने दापलकावर धावसंख्या आपण पाहतोय 14 ऑन स्कोअर बोर्ड. टीम गुऱ्हाळपाडा रविवारचा चॅम्पियन संघ आपण पाहतोय. मुरबाड तालुक्यामध्ये जाऊन या संघाने मात्र भल्या संघांना पाणी पाजलं होतं. तेवढ्याच ताकदीचा आगनवाडी हा संघ आपण पाहतोय. हा चेंडू इथे मात्र यस फलंदाज असेल या ठिकाणी बाद. चौदा धावसंख्येवर रमेश लसका या फलंदाजाला इथून मात्र परतावं लागतंय. बॅटची इनसाइड एज 3 बॉल. यस यस अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील या ओव्हरचे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या 6 धावा खर्च केल्या होत्या फुकटच्या. हा फटका इथे मात्र चांगला आहे. बॅट्समन आपण पाहतोय प्रवीणच्या बॅट मधनं हवाई सफर वेगीत मॅक्झिमम हा येतोय षटकार. यस बॉल द्यायचा. हा ही चेंडू इथे मात्र चांगला आहे. प्रवीण साठी हा चेंडू होता. मागच्या सामन्याचा हिरो अजूनही नॉन स्ट्राईक इनला आपण पाहतोय. एक चेंडू त्याच्या माध्यमातून खेळलाय. निर्धाव चेंडू खेळला जातोय. 20 धावा दाबलकावर. अजून काहीचे चेंडू शिल्लक या ओव्हर मधील. हा फटका पुन्हा एकदा
एक धाव जर घेतली जाईल, दुसरी धाव घेतली जाईल का रनआउटची संधी पुन्हा एकदा असेल. यष्टीरक्षक जगन आगान अप्रतिम थ्रो दिनेशच्या माध्यमातून, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाही. या 2 धावेच्या मदतीने धापलकावर धावसंख्या आपण पाहतोय तब्बल विचार केला तर 22 ऑन स्कोर बोर्ड टीम आपण पाहतोय कुऱ्हाडपाडा या संघाच्या. चला लगेचच शतरंजन सजून घ्या अंगणवाडी संघ. नक्कीच नक्कीच कोणाला भूक लागली असेल तर आपल्या बाजूला वडापाव सुद्धा आहे. त्यानंतर ऊन कमी लागण्यासाठी संत्री एनर्जी आणि काकडी सुद्धा आहे. समीर वारे यांच्या माध्यमातून ही खेळाडूंसाठी चांगली सोय संत्री आणि काकडी, त्यानंतर वडापावची सोय. काळू वारे हा पटका पुन्हा एकदा पसलाय जाईल, खूप महत्वाचा असेल. चेंडू पडला जाईल नो मॅन्स लँड मध्ये. धावा मिळतील फक्त 1. अंकुश कुऱ्हाडेने याही सामन्यामध्ये मात्र थोडस नाराज केलंय. तून मात्र जबाबदारी उचलायची होती सागरला आणि रमेश लसकाला, परंतु खूप स्वस्तात तीनही हे फलंदाज बाद झाले गेले. तिथून जिम्मेदारी उचलली या ठिकाणी प्रवीण आणि पिंट्या या फलंदाजांनी. हाही फटका चांगला आहे. हाईट जास्त, लांबी थोडी कमी आपण पाहतोय आणि किरण येईल. चेंडू खाली, फलंदाज होईल बाद. बॅट्समन प्रवीण बॅक टू पॅव्हिलियन. इनेट नंबर आपण पाहतो या ठिकाणी 6 क्रमांकाचा फलंदाज आपण पाहतोय प्रवीण उर्फ मामा. कालचा दिवस ज्यांनी गाजवला गेला अनिल शेंडे उर्फ विराट कोहली, राकेश भगत यांच्याकडनं चांगली माहिती मिळते. 23 धावा धापलकावर. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. चांगली गोलंदाजी. अजूनही 3 चेंडू शिल्लक. हा फटका इथे मात्र चांगला आहे. याच दरम्यान आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंबरनाथचे सदस्य दारोळ संघाचे सर्व अनिल शेंडे उर्फ विराट कोहली, अजूनही 2 चेंडू शिल्लक. 24 धावा धापलिकावर लागल्या जात आहेत. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. या वर्षी इनफॉर्म मध्ये असलेला हा संघ आपण पाहतोय अंगणवाडी संघ. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात लगभग 17 चेंडू फेकी केले आणि 24 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. षटकार पाहायला मिळेल का? मागच्या सामन्याचा हिरो आहे, दोन्ही हिरो. हा फटका पुन्हा एकदा फसला जातोय. झेल खूप महत्वाचे असेल. दिनेश येतोय चेंडू खाली. जोपर्यंत चेंडूला झेल करेल 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव आणि तिसरी धाव सुद्धा. या 3 धावा कुठेतरी नडल्या जातील का? परंतु आता कुठेतरी आघाडवाडी संघाला येणाऱ्या 18 चेंडू मागे
28 धावा बनवणं खूप गरजेचं आहे. चला खडकी संघ आणि चिंचवली संघाचा कर्णधार चला टॉयसाठी यायचंय चिंचवली आणि खडकी संघ जयराम आलाय दीपक आपण यायचंय टॉचसाठी टॉच आपण करूया आमचे वर्गमित्र अजय शेंडे यांच्या शुभ हस्ते यायचंय थोडी हालचाल तुमच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटेल. येणाऱ्या 18 चेंडू आणि 28 धावा. गोलंदाजी मार्कर गोलंदाज अंकुश. पहिला चेंडू इथे मात्र झेल करायचा होता परंतु चेंडू थांबणार नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग स्टॉप रिजन मधनं येतो या ठिकाणी जगन आगान बॅट मधनं चौकार. खडकी ऑन द टॉस अँड फील्ड फर्स्ट. चांगली फलंदाजी केली जाते नेहमीच जगदांगाच्या माध्यमातून. आज सुद्धा सुरुवात तशीच केली जाते. नशिबाचा चौकार मिळालाय मात्र धावा कशा काय येणं धावा येणं खूप गरजेचं आहे टीम अंगणवाडी संघासाठी. 17 चेंडू आणि 24 धावा. दोन चेंडू 4 धावा. जशी गोलंदाजी अनंताने केली होती तशी गोलंदाजी केली जाईल का. पहिल्या चेंडूवर चौकार येऊन फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. पुन्हा एकदा फाईनचं क्षेत्र आहे. क्षेत्ररक्षक सरकला. एक धाव केली कंप्लीट. जगन आणि अनंताची ही जोडी मैदानात आहे. तापुलकावर धावसंख्या 3 चेंडू 5 धावा लागल्या जात आहेत. जगन आघान या फलंदाजाची विकेट खूप महत्वाची असेल. कुऱ्हाडपाडा या संघासाठी आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे कारण लो स्कोरिंग सामना आपण पाहतोय.
हा चेंडू चांगला आहे, हा चेंडू चांगला आहे. या ठिकाणी पंच सांगत असताना डाट चेंडूची सांगता. 14 चेंडू आणि 23 धावा. या ओव्हरचं P1च्या षटकातील अजूनही विचार केला तर 2 चेंडू शिल्लक असतील. चांगली गोलंदाजी. हा फटका इथे मात्र फसला जातोय. रमेश लचका आहे त्या ठिकाणी. चुका अजिबात नसतील. फलंदाज होईल बाद. अनंता होईल या ठिकाणी वाद. डग आउटचा रस्ता या ठिकाणी दाखवला जातोय. चांगली गोलंदाजी. हा ही चेंडू चांगला आहे, हा ही चेंडू चांगला आहे. ओव्हर समाप्तीचा इशारा. वाईटची दाद मागितली होती या ठिकाणी किरणने, परंतु लगभग किरणच्या कानाला स्पर्श करून या ठिकाणी हा चेंडू गेला. फक्त आणि फक्त धावा खर्च केला. 5 एक विकेट आली या ओव्हरमध्ये. याच दरम्यान मंडप डेकोरेटर्स यांचं आगमन झालं गेलंय. जय योगेश्वर मंडप डेकोरेटरचे मालक माननीय श्री संभाजी गुराडे या साहेबांचं आगमन झाले गेले. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. येणारे चेंडू असतील 12 आणि लागणारी धावसंख्या आपण 23 पाहतोय. सागर येतोय गोलंदाजी मार्कवर. सामना खूप महत्वाचा असेल या ठिकाणी दोन्ही संघांसाठी. अजून सामना संपला नाही. जो संघ जिंकेल तो तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. यानंतर होईल सामना अनंता खडकी. हा फटका इथे मात्र फसलाय. त्या फटक्यासाठी छत्ररक्षक कोणी नाही स्वतः एसटी रक्षक. व्हॉट अ कॅच. जगन आघान बॅक टू डग आउट. झेल खूप महत्वाचा होता असं वाटलं होतं. नोमॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडेल, परंतु स्वतःला आत्मविश्वास स्वतःने दाखवला यष्टीरक्षक पिंट्याने. तिथून मात्र दुसऱ्या अटेम्प्टला झेल कॅरी केला आणि जगनगांसारख्या फलंदाजाला मात्र स्वस्तात इथून मात्र परतावं लागलं. 5 या धावसंख्येवर लागणारा दुसरा धक्का अघनवाडी या टीमला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. हा फटका चांगला आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू चाललाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. या ठिकाणी फक्त आणि फक्त एक धाव. एका धावेने कुठेतरी सामना आघानवाडी संघापासून लांब जाईल.
एका एका धावेने मात्र फरक पडणार नाही, परंतु सिंगल डबलला तेवढंच मी महत्त्व देईन. क्रिकेट आहे मित्रांनो, एक धाव आणि काय असते ना ती जाई आणि कडाव या दोन्ही संघाला विचारा. हाही चेंडू चांगला आहे, हाही चेंडू चांगला आहे. असे चेंडू फेकणं खूप गरजेचं असेल. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. 9 चेंडू आणि 22 धावा. नऊ चेंडू 22 धावा. हा फटका इथे मात्र पुन्हा एकदा फसला जातो. त्या ठिकाणी शतरक्षक आहे रमेश कडनं चुका अजिबात नसतील. फलंदाज होईल या ठिकाणी पुन्हा एकदा बाद. किरण होतोय स्वस्तात बाद. किरण बॅक टू पवेलियन. हा चेंडू चांगला आहे. पुन्हा एकदा त्याच्या प्रकारचे शतरक्षक आहे. रनआउटची संधी होती परंतु रन कंप्लीट आहे. 8 चेंडू 22 धावसंख्येची गरज होती. तिथून मात्र समीकरण आहे 7 चेंडू आणि 21 धावा. लगभग दुसरं ओव्हर सुद्धा या ठिकाणी समाप्त होत आहे. नितांत गरज आहे एका मोठ्या फटक्याची या ठिकाणी. आघानवाडी या संघाला आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 21 धावा. हा फटका चांगला आहे. त्या फटक्यासाठी शतरक्षक आहे. एक धाव तर केली कंप्लीट आणि चुकीचं शतरक्षण. याच मोठ्या फटक्याची गरज होती. आता उर्वरित समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि 17 धावा. 11 धावा धाबलकावर लागल्या गेल्यात. हा चौकार सुद्धा कुठेतरी नडला जाईल कुऱ्हाडपाडा संघाला. सहा चेंडू 17 धावा. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज आपण पाहतो या ठिकाणी पिंट्या आणि पहिल्या चेंडूवर किशोरला इथून मात्र परतावं लागेल. आता उर्वरित समीकरण आपण पाहूया या ठिकाणी. 5 चेंडू आणि 17 धावा. नितांत गरज आहे 2 मोठ्या फटक्यांची. 2 षटकाराची गरज आहे या ठिकाणी.
लो स्कोरिंग सामना पाहिला होता असं वाटत होतं. लगभग 2 ओव्हरमध्ये सामना फिनिश केला जाईल, परंतु ताकदीची गोलंदाजी आणि कलात्मक गोलंदाजी, धारदार गोलंदाजी या ठिकाणी कुऱ्हाडपाडा या संघाने दाखवली गेली. मी म्हणेन थोडस या ठिकाणी बॅकफुटला ढकलून दिलंय आघानवाडी या संघाला, कुऱ्हाडपाडा या संघाने. परंतु दिनेश मध्ये क्षमता आहे, ताकद आहे, सिद्ध करण्याची खरी वेळ असेल तर ही आहे. आणि इथून मात्र धमाका दाखवलाय. 4 चेंडू आणि 11 धावा. चार चेंडू 11 धावा. हा चेंडू काही गरज नाहीये हे फटके खेळण्याची. यस, इथे मात्र मिळेल पुन्हा एकदा वाईट. 4 चेंडू 10 धावा. चुकीची गोलंदाजी मी म्हणेन या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय टीम कुऱ्हाडपाडा संघाचा गोलंदाज पिंट्या, या गोलंदाजाला आपण पाहतोय. 4 चेंडू 10 धावा. हाही चेंडू चुकीचा आहे, हाही चेंडू चुकीचा आहे. कुठेतरी नशीब बलवंत खाऊन आलाय आगनवाडी संघ. चार चेंडू आणि 9 धावा सामन्यामध्ये जिवंत करत असताना आघानवाडी संघाला पिंट्या फलंदाज आपण पाहतोय. इथे मात्र फलंदाज होईल बाद आणि वाईट चेंडू. चार चेंडू आणि 8 धावा. मी म्हणेन चुकीची विकेट मिळाली या ठिकाणी. चार चेंडू आणि 8 धावा. हा फटका इथे मात्र चांगला आहे. शॉर्ट पिच चेंडू फेकला जातो, त्या ठिकाणी शतरक्षक कोणी नाही. रन्स मिळतील या ठिकाणी 4. येणारे 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज असेल सामना जिंकण्यासाठी आखानवाडी या संघाला. सहा चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज होती या ठिकाणी. 3 चेंडू आणि 13 धावा खर्च केल्या जात आहेत. येणारे 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. हा चेंडू इथे मात्र चांगला आहे. हा चेंडू चांगला आहे. 2 चेंडू आणि 4 धावा. दोन चेंडू निर्णायक चेंडू असेल. 4 धावसंख्येची गरज. यस, या ठिकाणी हा चेंडू इथे मात्र वाईट आहे.
लगभग विचार केला ना तर या ओव्हरमध्ये वाईट फेकले जात आहेत, 4 वाईट फेकले जात आहेत. 2 चेंडू आणि 3 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक धाव केली आहे कंप्लीट आणि दुसरी धाव धोक्याची घंटा मिळेल या ठिकाणी विकेट. 1 चेंडू आणि 2 धावा. अतिशय चांगला सामना, जसा सामना आगनवाडी संघासाठी झाला होता सकाळचा सामना, आता समीकरण उर्वरित 1 चेंडू आणि 2 धावा. सकाळचा सामना वाटतो उलटा झालेला वाटतोय या ठिकाणी. 1 चेंडू 2 धावेची गरज असताना तो सामना जिंकला होता आगनवाडी संघाने गोलंदाजी करत असताना. 2 चेंडू 2 धावेची गरज होती. आता समीकरण आहे या ठिकाणी बघा, मी मगाशीच म्हटलं होतं पहिल्या इनिंगला शेवटच्या चेंडूवर 3 धावा आल्या गेल्या, त्या कुठेतरी अडथळा निर्माण करतील आणि आता त्याच धावा कुठेतरी मुतखडा ठरल्या जातात या आगनवाडी संघासाठी. 1 चेंडू आणि 2 धावा. लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय मैदानात. एक चेंडू 2 धावा. जोरदार टाळ्या होऊन द्या गोलंदाजी मार्कर. गोलंदाज स्पिन टॅच सफल होईल. राईट आर्म ओव्हर, राईट आर्म राऊंड ओव्हर. हा चेंडू आला इथून मात्र डॉट. यस, सामना या ठिकाणी आपण पाहतोय जिंकला जातोय कुऱ्हाडपाडा संघाच्या माध्यमातून. एका ओव्हर मध्ये 17 धावसंख्येची गरज होती. या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू होता. मी म्हणेन सचिन साठी हा चेंडू लॉलीपॉप होता, परंतु सचिनच्या बॅटला चेंडू ब्रश सुद्धा झाला नाही. या सामना जिंकला या ठिकाणी कुऱ्हाडपाडा संघाने. अभिनंदन आणि गोडसे कौतुक आणि हार्ड लक. आज कुठेतरी आगनवाडी संघाला झोप लागणार नाही, कारण जिंकलेला सामना लगभग इथून मात्र सोडावा लागतोय. हार्ड लक टीम आगनवाडी. मॅन ऑफ द मॅच सागर यायचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार.